परीक्षेत टू हॅवची रूपे ओळखताना किंवा तिथे लिहिताना गोंधळ होतो का? तर आज जे काही हॅज, हॅड, हॅव चा नियम अगदी कायमचा पक्का करूया. त्यासाठी प्रश्न पहा. दे डॉट डॉट अ बिग कार नाव. आणि दुसरा क्वेश्चन आहे बघा. ही डॉट डॉट अ बायसायकल लास्ट इयर. विद्यार्थी मित्र, आता नियम काय आहे आपला? तर बघा, आपण हॅव आणि हॅज हे काय आहे? टू हॅव. काय आहे बघा? ही आहे तर टू हॅवची रूपे. तर वर्तमान काळामध्ये आपण हॅव कधी वापरू शकतो रे? तर हॅव वापरू शकतो की जेव्हा काय असेल बघा, आय, वी, यू, दे सोबत आपण काय करू शकतो? हॅव वापरू शकतो. तर हॅज कोणासोबत वापरू शकतो? ही, शी, इट सोबत. लक्षात आलं का? आणि भूतकाळामध्ये की भूतकाळ दर्शवणारा जर शब्द आला तर त्यासाठी हे जे काही सर्व सब्जेक्ट आहेत म्हणजे आय, वी, यू, दे, ही, शी, इटसाठी आपल्याला हॅड वापरायचं आहे. लक्षात आलं का? चला आता येऊया आपल्या मुख्य प्रश्नाकडे. आता बघा, दे डॉट डॉट अ बिग कार नाव. आता बघा, वाक्यामध्ये आपल्याला दिसलं आहे नाव. आता ह्या नाव म्हणजे काय रे? नावचा अर्थ होतो आत्ता. नाव म्हणजे काय? ह्याचा अर्थ होतो आत्ता. आणि हे काय आहे रे? हे आहे वर्तमान काळ. हे काय आहे बघा? वर्तमान काळ. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता सब्जेक्ट त्याचा काय आहे? दे. सब्जेक्ट दे म्हणजे करता दे आहे. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे बघा? हॅव. ह्याचं उत्तर काय येणार आहे? हॅव. कारण आपण काय सांगितलं होतं? प्रेझेंट टेन्स. जेव्हा टू हॅवचं आपल्याला रूप वापरायचं असतं हेल्पिंगवर, तेव्हा आपल्याला सब्जेक्ट काय पाहिजे असतो? आय, वी, यू किंवा दे. लक्षात आलं का? म्हणून जे काही पहिलं वाक्य आहे त्यामध्ये येणारे हॅव. आणि दुसरं काय आहे बघा, ही डॉट डॉट बायसिकल लास्ट इयर. आता बघा, इथे दिसतंय आपल्याला शब्द लास्ट इयर, गेल्या वर्षी. म्हणजे हा काय आहे रे? भूतकाळ. हा काय आहे? तर हा आहे भूतकाळ. आणि जेव्हा भूतकाळ असतो तेव्हा आपल्याला कोणतं हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे? तर तिथं वापरायचं आहे हॅड. सर्व सब्जेक्टसाठी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे काय येणार आहे बघा? ही हॅड बायसिकल लास्ट इयर. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न बघा. शी डॉट डॉट अ न्यू बॅग. आणि ह्यासाठी तुम्हाला चूज करायचं आहे बघा, हॅज किंवा हॅव. आता ह्याचे जे काही उत्तर आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.